काय नेमकं कारण आहे? कारण की आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं तर समोर घेतलीत, मात्र नेमकं कारण काही कळू शकलं नाहीये. दीपक, मागच्या काही दिवसांपासून सनातन धर्म विरुद्ध भागवत धर्म अशा पद्धतीची एक मांडणी विकास लवांडे करत आहेत आणि त्यांना सातत्यानं संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं मनुवादी विचारांचे लोक घुसले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख त्यांना केला आहे. मधल्या काळात तर त्यांना एक यादीच जाहीर केली होती ज्याच्यामध्ये संग्राम भंडारे यांचा देखील उल्लेख केला होता आणि हे कशा पद्धतीनं भागवत धर्मामध्ये येऊन हा धर्म कुठेतरी या धर्माला गालबोट लागेल अशी कृत्य करतायत अशा पद्धतीचं सातत्यानं वक्तव्य केलं होतं. आणि मागच्या साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यापासून ही मांडणी करत असताना कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं देखील विकास लवांडे यांचं म्हणणं होतं आणि कुठेतरी मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी देखील मागणी केली होती. याच अनुषंगानं सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांना देखील विकास लवांडेंना संरक्षण द्यावं अशा पद्धतीचं पत्र पोलिसांना दिलं होतं, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. आज आपण पाहतोय, आज सकाळी ते एका ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते आणि त्याच ठिकाणी प्रवचनावरून माघारी येत असताना आळंदी देवाची या ठिकाणी हा प्रकार कुठेतरी घडलेला आहे आणि त्यांच्यावर आता शाई फेकण्यात आलेली आहेत. विकास लवांडे यांना जो दावा केला त्यानुसार संग्राम भंडारे आणि 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते. 3 गाड्यांमधून ही लोक आली होती आणि यांना माझ्या अंगावर 3 ते 4 बॉटल शाईच्या ओतल्या आणि त्यानंतर मला जीवे मारण्याचा देखील यांना प्रयत्न केला. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होते असा देखील एक गंभीर आरोप त्यांना केलेला आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये. ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि सर्वांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील करतायत. सातत्यानं विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायातील या जो काही मागच्या काळात प्रकार घडतोय त्याच्यावर मांडणी करायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय. यासोबतच वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक मोठा घोटाळा झालेला आहे याचे देखील कागदपत्र सोशल मीडियातून त्यांना व्हायरल केले होते आणि त्यांना एक यादी जी आहे ती मोठी यादी देखील जाहीर करताना याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांची नावं घेतली होती आणि ते मनुवादी विचाराचे आहेत असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता. आणि त्यानंतरच प्रचंड प्रमाणात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता. अद्यापपर्यंत तरी त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती. मात्र आजच्या घटनेनंतर आता पोलीस काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सातत्यानं जर आपण त्यांचं सोशल मीडिया हँडल बघितलं तर सातत्यानं अशा पद्धतीनं भोंदूगिरी या प्रकार करणारे काही लोक आहेत त्यांची नावं यांना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि भागवत धर्म विरुद्ध वारकरी धर्म अशा पद्धतीचं एक मांडणी जी आहे ती मनुवादी धर्म अशा पद्धतीची एक मांडणी जी आहे ती त्यांच्या वतीनं सातत्यानं आपल्याला होताना दिसत होती. या सगळ्या प्रकरणी आता ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत, तर त्यांची फिर्याद घेण्यात आलेली आहे का? पोलीस प्रशासनाने या सगळ्याची कशी दखल घेतली काही कळू शकलंय का? अद्याप तरी या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाहीये. काही वेळापूर्वी साधारणपणे 10 वाजताची ही घटना आहे आणि ते पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची ते मागणी करतात. अद्याप तरी या संपूर्ण प्रकरणी काही हालचाल झाली नसल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते आहेत आणि सातत्यानं वारकरी धर्माबद्दल ते सातत्यानं बोलत असतात. वारकरी संप्रदायाबाबत त्यांची मांडणी जी आहे ती गावोगावी जाऊन ते करत असतात आणि यातूनच कुठेतरी हा हल्ला झालाय अशा पद्धतीची आता माहिती समोर येताना आपल्याला दिसते. मागच्या साधारणपणे 1 महिन्यापासून ही मांडणी जी आहे ती त्यांची मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि काही वारकऱ्यांची नावं जी आहेत, कीर्तनकारांची जी नावं आहेत ते घेताना त्यांना हे भोंदूगिरी करणारे लोक आहेत, वारकरी संप्रदायात घुसलेले हे मनुवादी विचाराचे लोक आहेत अशा पद्धतीचा थेट आरोप त्यांच्यावर केला होता. बाबा महाराज सातारकरांपासून अनेक महत्वाचे लोक जे आहेत यांची देखील नावं त्यांना याच्यामध्ये घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस काय कारवाई करतायत हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. दीपक. निलेश, या सगळ्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी याची दखल घेतलेली आहे का? त्यांचं लवांड्यांसोबत काही बोलणं झालं का? याबद्दल काही अपडेट कळू शकलेत का? अद्याप तरी या केवळ अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडलेला आहे. सोशल मीडियातूनच ही माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते. सातत्यानं आपण विकास लवांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याकडून या संदर्भात अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये. एक सोशल मीडियात केवळ त्यांना व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे आणि आपल्यावर जो ज्या पद्धतीचा हल्ला झालेला आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. एकंदरीतच आता राज्य सरकार या सगळ्या प्रकारात काही भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यांपासून ही सर्व बाब सुरू आहे आणि अद्याप ही कारवाई झालेली नाही. या सगळ्या प्रकरणी आता लवांडेंचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की त्यांनी या सगळ्याचा निषेध तर व्यक्त केलेला आहे, मात्र पुढचं पाऊल त्यांचं काय असणार आहे? या संपूर्ण प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि त्यांना पुन्हा विरोधात गुन्हा दाखल केला गेला पाहिजे हे देखील त्याच्यामध्ये म्हटलेलं दिसतंय. निलेश, तू राहाच आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत. लवांडेजी, काय नेमका प्रकार घडलेला आहे? काय नेमकं घडलंय काय सांगाल?
माझं प्रवचन सेवा होती आज पुण्याजवळ हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ म्हातोबा आळंदी म्हातोबाची त्या गावामध्ये माझं आज सकाळी प्रवचन होतं 8 वाजता. ती प्रवचन सेवा सगळी संपून मी 10 वाजता तिथून गावाच्या बाहेर पडलो, निघालो होतो आणि तिथे मला रस्त्यात एकांतात मला 3-4 गाड्या एकदम आल्या पाठीमागून आणि त्यांनी मला गाठलं आणि मला गाडीतून उतरवलं. त्याच्यामध्ये संग्राम भंडारे हा व्यक्ती मी ओळखला आणि उरुळी कांचन मधला अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक आहे तो ओळखला. बाकीचे अनोळखी लोक होते, गुंड प्रवृत्तीचे सगळे होते. त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत त्या स्मशानभूमी तिथं शेजारी तिथं नेलं आणि मला रिव्हॉल्वर दाखवले, आवाज करायचा नाही वगैरे असं म्हणले. तुझा आम्ही खात्मा करणार आहोत असं बोलत होते. आमच्या गुरुला तू का बोलला असं सांगत होते आणि माझ्या अंगावर एकदम 2-3 जणांनी शाई 3-4 बाटल्या माझ्या अंगावर शाई ओतली आणि मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत निघून गेले. लोक जमायला लागल्यावर तेवढ्यात पळून गेले ते आणि तुझा खात्मा करणार आम्ही, सावध राहा असं त्यांनी वक्तव्य केलं. बर, पण हे सातत्यानं त्यांनी ही अशी शाईफेक का केली, तुमचा का असा त्यांनी हा निषेध नोंदवला, काय कारण आहे या पाठीमागे, काय वाटतं आपल्याला? मला माहित नाहीये, परंतु वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही जे काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्णवर्चस्वादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाही आहेत, अशा लोकांना माझ्या भूमिकेचा कदाचित अस्वस्थते होत असावेत आणि त्याच्यातूनच संग्राम भंडारे ज्याने संगमनेरला हैदोस घातला होता, जो म्हणतो की बिष्णोई किंवा नथुराम गोडचे समर्थन करत होता, त्या सगळेजण गुंड घेऊन आला होता हे. आणि वारकरी संप्रदायातल्या त्या घुसखोरांच्या संदर्भाने कदाचित त्याने मला आमच्या गुरुला का बोलला वगैरे असं तो बोलत होता आणि त्याच्यातून त्यांनी मला ते सगळं जीव घेणं, माझ्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केलेले आहेत. मी लोक तिथं जमायला लागली म्हणून मी बचाव झाला, माझा ड्रायव्हर होता म्हणून मी वाचलो, अन्यथा माझा आज खात्मा झाला असता. भागवत धर्म असेल, वारकरी धर्म असेल किंवा मनुवादी धर्म, तुम्ही सातत्याने या सगळ्याचा उल्लेख करता, त्यालाच ही सगळी पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा प्रकारे ही शाईफेकी तुमच्यावर केली? शक्यता आहे. पण मग आता पुढचं यांची माझी ओळख नाहीये कोणाची, हल्लेखोर होते त्यांची माझी काही ओळख नाही, माझी वैयक्तिक ओळख पण नाहीये त्यांची कोणाची. बरं विकासजी, ह्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? मी आता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. फिर्याद पोलीस घेत आहेत माझी. फिर्याद देण्यासाठी इथे मी आता पोलीस स्टेशनला बसून आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही सगळ्यांना, ते जे काय 15 जण होते, 3 गाड्या होत्या, तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये. माझा सत्याग्रह इथे त्यांना अटक होईपर्यंत सुरू राहील. बरं विकासजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आहेत. मी पोलीस स्टेशनचं काम सुरू आहे माझं, मी नंतर बोलू का? कारण पोलीस मला समोर आहेत, मी पोलिसांच्या समोर बसलेलो आहे. धन्यवाद विकासजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आता आपल्यासोबत भाजपचे